नमस्कार. कसे आहात सगळे? आशा आहे की तुम्ही सर्वजण अगदी चांगले असाल. सर्वप्रथम मी स्वतःची ओळख करून देतो. माझं नाव रोहन आहे. मी नागपूर, महाराष्ट्रात राहतो. वय 18 वर्ष पूर्ण झालंय. आता 19व्या वर्षात आहे. सध्या कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकतोय. मी उज्ज्वल रंगाचा आहे. थोडा स्मार्ट दिसतो असं लोक म्हणतात. आमच्या सोसायटीतल्या अनेक बायका मला नेहमी खूप लाड करतात. आमच्या घरात आई वडील आणि मी असं तिघेजण आहोत. आज मी तुम्हाला आमच्या शेजारच्या एका मावशीबद्दल सांगणार आहे. त्या आमच्या प्लॉटच्या लगेच शेजारी राहतात. त्यांच्या घरी छोटीशी किराणा दुकान आहे, त्यामुळे त्या दिवसभर दुकान सांभाळतात. मावशी दिसायला साधारणच चांगले आहेत. त्यांचे लांब काळे दाट केस आहेत. मला माहिती नाही का, पण ते केस पाहिल्यावर माझं मन त्यांच्याकडले ओढलं जातं. मी लहानपणापासूनच अभ्यासात चांगला होतो, त्यामुळे शेजारी पाजारी सगळ्यांचा माझ्यावर खूप मान आहे. मला सगळे चांगला मुलगा समजतात. मावशीही मला खूप चांगलं समजतात. मला नेहमी खूप लाड करतात. कधीकधी त्यांनी घरी बनवलेली स्वादिष्ट पदार्थ माझ्यासाठी घेऊन येतात. अशा जवळच्या ओळखीमुळे माझं त्यांच्या घरी येणं जाणं नेहमीचं होतं. त्यांना 2 छोटे मुलं आहेत. एक 5 वर्षाचा आणि दुसरा 7 वर्षाचा. मुलांना शिकवण्याच्या बहाण्याने मी त्यांच्या घरी जास्त वेळ घालवायचो. मावशी माझ्याशी खूप प्रेमाने बोलायच्या. कधीकधी त्या आमच्या घरी यायच्या. मावशीचे पती गाड्याचे मेकॅनिक आहेत. त्यांचा गॅरेज घरापासून साधारण 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. ते दिवसभर तिथेच काम करतात. एकदा असं झालं की मावशी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब सुट्टीत गोव्याला फिरायला गेले. त्यांनी मला त्यांच्या घराची चावी दिली आणि सांगितलं की जर काही सामानाची डिलेवरी आली तर दरवाजा उघडून सामान आत ठेवून द्यायचं. मी त्यांना निरोप दिला. ते लोक 7 दिवसासाठी गेले. डिलिव्हरी बॉय आल्यावर मी दरवाजा उघडला, सामान आत ठेवलं. तो गेल्यावर मी घर बंद करत असताना अचानक मनात एक विचार आला. मी विचारलं, का नाही मावशीच्या कपाटातून त्यांचा एक व्यक्तिमत्वाचा सेट घेऊ. मी तसंच केलं. त्यांच्या कपाटातून मी एक व्यक्तिमत्वाचे कव्हर काढले. ते घेऊन मी माझ्या खोलीत आलो. त्याच दिवशी मी त्याला घेऊन हाताने खूप वेळ घालवला. त्यातून येणाऱ्या मावशीच्या व्यक्तिमत्वाच्या सौम्य सुगंधाने मला खूपच वेगळी भावना दाटून आली. त्या दिवसापासून मी रोजच असं करू लागलो. हळूहळू माझ्या मनात मावशीबद्दल वेगळे विचार येऊ लागले. मला त्यांना खूप जवळून अनुभवायचं असं वाटू लागलं. 7 दिवस असेच संपले, ते कळालंच नाही. मावशी परत आल्या तेव्हा माझ्या नजरेत त्यांना पाहण्याची दृष्टिकोन बदलला होता. माझ्या मनात सतत याच विचारानं वेड लावलं होतं की मावशीच्या आणखी जवळ येण्याचा मार्ग कसा काढावा. मग मी रोज दुपारी त्यांच्या घरी जाऊ लागलो. दुपारी सगळा मोहल्ला शांत असतो. सगळे घरात विश्रांती घेत असतात. मावशीही त्यावेळी एकट्या असतात, कारण दोन्ही मुले शाळेत जातात. त्यांनाही एकटेपणा वाटतो, त्यामुळे माझ्या येण्याचा त्यांना आनंद व्हायचा. आम्ही दोघंही एकमेकांच्या संधीचा आनंद घेऊ लागलो. दिवस सरत गेले. जसजसे दिवस जात होते तशी मावशी माझ्या पुढे अधिक मोकळी होत होती. पण त्यांना अजूनही पूर्णपणे समजलं नव्हतं की माझ्या मनात त्यांच्याबद्दल किती तीव्र भावना आहेत. माझीही हिंमत होत नव्हती की मी हे स्पष्ट सांगावं. एक दिवस असा आला, मला चहा बनवायचं मन झालं. दूध टाकायचं होतं, पण ते फाटलं. घरी दूध दुसरं नव्हतं. मी विचार केला, मावशीकडून थोडं दूध घेऊन येतो. मी त्यांच्या घरी गेलो. त्या खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांना पाहताच माझ्या तोंडातून निघालं, मावशी थोडं दूध हवंय. त्यांनी हसत म्हटलं, अरे यात एवढं काय विचारायचं, थांब आणते. ते स्वयंपाकघरात गेल्या. 2 मिनिटात दूध घेऊन आल्या आणि म्हणाल्या, घे, पण तू एकटाच पिणार की मलाही पाजणार. मी हसत म्हणालो, अरे मावशी, ते तर तुमचंच घर आहे ना, तुम्हाला कधीही यायची परवानगी आहे. मी दूध घेऊन आलो. परत येताना दुकानातून चॉकलेट आणि बिस्किट घेतली. घरी आल्यावर चहा बनवला. बिस्किट सजवून ट्रेमध्ये आणली. चॉकलेट शेक बनवून फ्रीजमध्ये ठेवला आणि चहा पीत असताना तेवढ्यात दरवाजा ठोठावला. पाहिलं तर मावशी उभ्या होत्या. मी त्यांना आत बोलावलं, चहा दिला. आम्ही दोघं बाजूला बसून चहा पित होतो. त्या खूपच प्रभावी दिसत होत्या. माझ्या मनात सतत त्यांच्याबद्दल विचार येत होते. आम्ही हसत खिदळत बोलत होतो. मजाकात माझा हात त्यांच्या व्यक्तिमत्वावर गेला. मी बहाण्याने अनुभव घेतला. मावशीनेही काही नकारात्मक प्रक्रिया दिली नाही, त्यामुळे माझी हिंमत वाढली. मी विचार केला, हाच योग्य क्षण आहे. मी हळूच पापी दिले, पण मावशीने मला हलकेच मागे ढकललं आणि हलकासा थोपाटला. रागाने म्हणाल्या, काय वेळ लागलाय का तुला. मग त्या उठल्या आणि जायला निघाल्या. मला खूप भीती वाटली.
की त्यांनी ही गोष्ट कुणाला सांगितली तर काय होईल, पण नशिबाने त्यांनी ती गोष्ट कुणालाच सांगितली नाही. त्यानंतर काही दिवस मी त्यांच्याशी थोडा सावधच राहिलो. मग एक दिवस त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं. त्या म्हणाल्या, त्या दिवशी मी रागात तुला मारलं, त्याबद्दल मला खूप वाईट वाटलं, सॉरी. मी म्हणालो, नको मावशी, माझीच चुकी होती, मला तसं करायला नको होतं. मग मी पुढे म्हणालो, मावशी तुम्ही मला खूप आवडता, त्यामुळे माझ्याकडून काही आवरत नाही. मी त्या क्षणी विसरलो की तुम्ही माझ्यासाठी किती जवळचे आहात. तुम्ही तर माझ्या आईसारखे आहात. मावशीने माझ्याकडे दयाळूपणे पाहिलं आणि म्हटलं, ठीक आहे मी समजते, पण असं जबरदस्तीने कधीच करायचं नाही. मग माझ्या मनात एक तीव्र भावना दाटून आली. मी त्यांचा हात हळूच घेऊन माझ्या भावनाच्या ठिकाणी ठेवला आणि म्हटलं, पहा मावशी, फक्त तुमच्या अनुभवाने किती वेगळं होतं आहे. मावशीने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि हलकेच हात फिरवला. दोघांच्या मनात एक वेगळीच भावना जागी झाली. त्यानंतर जे घडलं ते खूप नैसर्गिक वाटलं. आमच्या मनातील तीव्र भावना एकमेकांच्या व्यक्त झाल्या. आम्ही एकमेकांना समजून घेतलं. त्या क्षणी मला जाणवलं की सुंदर अनुभवापलीकडेही काहीतरी खूप खोल आहे. मला स्वतःबद्दल, माझ्या भावनाबद्दल आणि मावशीबद्दल एक नवीन जाणीव झाली. त्या दिवसानंतर आमच्यातलं नातं वेगळ्याच पातळीवर गेलं. आम्ही एकमेकांना अधिक समजून घेऊ लागलो. पण त्या दिवसाच्या शेवटी मला एक गोष्ट खूप स्पष्ट झाली. खरा सुंदर अनुभव ही मनाचा, भावनाचा आणि आदराचा असतो. आणि मग काही दिवसानंतर एका संध्याकाळी मावशींनी मला पुन्हा बोलावलं. त्यांच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं, जणू काही त्या मला एका नव्या गोष्टीबद्दल सांगणार होत्या. त्या संध्याकाळी मावशीचा आवाज फोनवर ऐकला आणि माझ्या काळजात धस्स झालं. त्यांचा आवाज नेहमीसारखा नव्हता. त्यात एक प्रकारची थरथर होती, एक अस्वस्थता होती. मी गडबडीने त्यांच्या घरी गेलो. दाराची बेल वाजवली तर मावशीने दबक्या पावलांनी येऊन दार उघडलं. त्यांच्या डोळ्यात एक अनामिक भीती मी पहिल्यांदाच पाहिली. काय झालं मावशी, तुम्ही इतक्या घाबरल्यात का आहात, मी विचारलं. त्यांनी मला आत घेतलं आणि हळूच म्हणाल्या, रोहन, कोणाला तरी आपल्याबद्दल संशय आलाय. माझ्या पायाखालची जमीन सरकली. आपण जे काही केलं होतं ते समाजाच्या नजरेत किती मोठं पाप होतं याची जाणीव मला त्या क्षणी झाली. पण प्रश्न हा होता की कुणाला कळलं असेल, मावशीचे पती की सोसायटीतलं दुसरं कोणी. त्या म्हणाल्या, गेल्या 2 दिवसापासून मला कोणीतरी फॉलो करतंय. मी दुकानात असते तेव्हा रस्त्याच्या पलीकडे एक काळी कार उभी असते आणि आज दुपारी तू माझ्या घरून गेलास ना, त्यानंतर 10 मिनिटात माझ्या दाराखाली ही चिठ्ठी आली. त्यांनी कापत्या हाताने एक पांढरा कागद माझ्यासमोर धरला. त्यावर लाल शाईने मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, तुमच्या सुखाचे दिवस आता मोजकेच उरले आहेत, किंमत मोजायला तयार राहा. त्या रात्रीपासून माझं आयुष्य बदललं. तो फक्त एक अनुभव राहिला नव्हता, तर ते आता एक जीव घेण्या खेळात रूपांतरित झालं होतं. पुढचे 2-3 दिवस मी मावशीच्या घरी जाणं टाळलं. पण कॉलेजला जाताना किंवा येताना मला सतत असं वाटायचं की कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे. माझ्या रूमच्या खिडकीतून जेव्हा मी रात्री बाहेर पाहायचो तेव्हा गल्लीच्या कोपऱ्यावर तोच काळा कोट घातलेला माणूस उभा असायचा. मावशीची अवस्था तर आधीच बिकट झाली होती. त्यांनी दुकान उघडणं बंद केलं होतं. त्यांचे पती जे गॅरेजमध्ये काम करायचे त्यांना या कशाचीच कल्पना नव्हती. पण त्यांच्या स्वभावातही अचानक बदल झाला होता. ते आता रात्री उशिरा घरी यायचे आणि मावशीशी खूप भांडायचे. मला भीती वाटू लागली की तो अज्ञात माणूस मावशीच्या पतीला काहीतरी सांगत नसेल तर ना. एके दिवशी दुपारी मावशीचा मला मेसेज आला, त्वरित घरी ये, काहीतरी भयानक घडतंय. मी धावत पळत गेलो. मावशी सोफ्यावर रडत बसल्या होत्या. त्यांच्या हातात एक पाकिट होतं. त्यात आमचे काही फोटो होते. ते फोटो जे गुप्तपणे काढले गेले होते जेव्हा आम्ही एकमेकांच्या अनुभवात मग्न होतो, जेव्हा आम्हाला वाटत होतं की कोणीही पाहू नयेत. पण धोकादायक गोष्ट ही नव्हती की फोटो काढले गेले. धोकादायक हे होतं की त्या फोटोत आमच्या दोघांशिवाय मागे खिडकीच्या काचेत एका तिसऱ्या व्यक्तीचं प्रतिबिंब दिसत होतं. ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद मीच होतो. पण मी तर मावशीच्या समोर होतो. मग खिडकीत दिसणारा तो दुसरा रोहन कोण होता? इथूनच माझ्या मनाचा ताबा सुटू लागला. हे कसं शक्य आहे? एकाच वेळी एक माणूस 2 ठिकाणी असू शकत नाही. मग त्या फोटोत माझ्यासारखाच दिसणारा माणूस कोण होता? तो मला त्रास का देत होता? त्या रात्री मला झोप लागली नाही. सतत तेच प्रतिबिंब डोळ्यासमोर येत होतं.
रात्री 2 वाजता माझ्या मोबाईल एक अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. मी घाबरत तो उचलला. स्क्रीनवर अंधार होता. फक्त एका माणसाच्या श्वासाचा आवाज येत होता. आणि मग कॅमेरा हळूहळू फिरला. समोर जे होतं ते पाहून माझ्या मनावर काटा आला. तो कॅमेरा मावशीच्या बेडरूममध्ये होता. मावशी गाढ झोपल्या होत्या आणि त्यांच्या औशाशी तो काळा कोट घातलेला माणूस उभा होता. त्याने हळू स्वतःचा चेहरा कॅमेऱ्यासमोर आणला. माझा श्वास रोखला गेला. तो चेहरा तो हुबेहूब माझा होता. माझे डोळे, माझे केस, माझं हसू. तो स्क्रीनकडे बघून क्रूरपणे हसूला आणि त्याने एक धारदार चाकू मावशीच्या गळ्यावर ठेवला. मी ओरडलो इतक्यात त्याने तोंडावर बोट ठेवून मला शांत राहायला सांगितलं. त्याने खिशातून एक बोर्ड काढला ज्यावर लिहिलं होतं, जर तिला वाचवायचं असेल तर उद्या रात्री 12 वाजता जुन्या मिलपाशी एकटा ये. पोलीस नको आहेत, घरचे नको आहेत, फक्त तू आणि मी. दुसऱ्या दिवशीचा पूर्ण वेळ मी एकटा घालवला. माझ्या डोळ्यात एकच विचार होता, तो कोण आहे? माझा जुळा भाऊ की माझा एखादा मानसिक आजार? मी स्वतः तर हे सगळं करत नव्हतो ना. रात्री 12 वाजले. मी त्या पडक्या मिलपाशी पोहोचलो. तिथे खूप अंधार होता. लांबून एक आकृती चालत येताना दिसली. हुबेहूब माझ्यासारखीच चाल, माझ्यासारखेच कपडे. तो जवळ आला आणि माझ्यासमोर उभा राहिला. कोण आहेस तू? मी ओरडून विचारलं. तो हसला. त्याचा आवाज माझ्या आवाजाशी मिळता जुळता होता, पण त्यात एक विचित्र खवचटपणा होता. मी तूच आहे रोहन. तुझ्या मनातल्या त्या सुप्त इच्छा ज्या तू मावशीवर लादल्यास त्यांचा मी परिणाम आहे. तुला वाटलं की तू खूप स्मार्ट आहेस, पण तू एका मोठ्या कटाचा भाग होतास. त्याने एक रिमोट काढला आणि समोरच्या भिंतीवर एक प्रोजेक्टर चालू केला. समोर जे दिसलं त्याने माझे डोळे विस्फारले. प्रोजेक्टवर मावशी आणि त्यांचे पती गॅरेजमधून बसून हसत होते. ते माझे फोटो आणि व्हिडिओ पाहत होते. मावशीचे पती म्हणत होते, हा मुलगा आपल्या जाळात बरोबर अडकलाय. आता त्याच्या वडिलाकडून मोठी रक्कम उकळता येईल. बिचारा रोहन, त्याला वाटलं की आपण खरंच त्याच्या प्रेमात आहोत. माझं डोकं चक्रावून गेलं. मावशी मला फसवत होत्या. मग हा समोर उभा असलेला माणूस कोण? तो दुसरा रोहन जोरात हसला. त्याने आपला मुखवटा काढला. त्या मुखवट्यामागे मावशीचा मोठा मुलगा नव्हता, तर तो मावशीच्या पतीचा लहान भाऊ होता, जो दिसायला माझ्याशी थोडा मिळता जुळता होता. आणि त्याने मेकअपच्या जोरावर स्वतःला माझ्यासारखं बनवलं होतं. बघितलंस रोहन, गुन्हेगारी आणि अनुभव यातला फरक तुला कळालाच नाही. आम्ही तुला असं अडकवलंय की तू आता आमच्या तालावर नाचणार. पण कथेचा खरा सस्पेन्स तर अजून बाकी होता. जसा तो माझ्याजवळ आला तसा मागून एक जोरात आवाज झाला. मावशी तिथे उभ्या होत्या, पण त्यांच्या हातात बंदूक होती. त्यांनी माझ्याकडे नाही तर त्यांच्या पतीच्या भावाकडे गोळी झाडली. तो कोसळला. मावशी धावत माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, रोहन पळ इथून, त्यांनी मलाही फसवलंय. हे तुला मारून सगळं सोनं आणि पैसे घेऊन पळून जाणार होते. मी तुला वाचवण्यासाठी हे केलंय. मी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत पळू लागलो. आम्ही त्यांच्या कारमध्ये बसलो. कार वेगाने धावू लागली. मला वाटलं की मावशीने मला वाचवलं, पण अचानक माझं लक्ष कारच्या डॅशबोर्डवर गेलं. तिथे एक छोटी डायरी होती. मी ती उघडली. त्यात मावशीच्या अक्षरात लिहिलेलं होतं, प्रकल्प रोहन, टप्पा 1 यशस्वी. त्याला वाटलंय की मी त्याला वाचवलंय. आता त्याला आपल्या घराच्या तळघरात कायमचं कैद करून त्याच्याकडून सर्व मालमत्ता नावावर करून घेता येईल. प्रेमाच्या नावाखाली लोक किती लवकर विश्वास ठेवतात. मी मावशीकडे पाहिलं. त्या गाडी चालवत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर आता ते मावशी असणारं प्रेमळ हास्य नव्हतं. त्यांच्या डोळ्यात एक शैतानी चमक होती. त्यांनी आरशातून माझ्याकडे बघितलं आणि हळूच म्हणाल्या, रोहन तुला काय वाटलं? ही गोष्ट फक्त प्रेमाची आणि दहशतीची होती नाही रे. हा तर माझ्या नवीन खेळाचा फक्त श्रीगणेश आहे. आता खरी मजा सुरू होईल. गाडी एका निर्जन जंगलाच्या दिशेने वळाली. माझं मन जोरात धडधडत होतं. मी एका सापळ्यातून सुटून दुसऱ्या अधिक भयानक काळोखात शिरलो होतो. त्या जंगलात गाडी थांबली. मावशी माझ्याकडे वळून पाहिल्या आणि म्हणाल्या, रोहन तू स्वतःला हुशार समजत होतास, पण प्रत्येक खेळाचा राजा नसतो. कधी कधी राणीच सगळं चालवते. त्या हसल्या आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारचा दरवाजा लॉक झाला आणि मला जाणवलं, मित्रांनो ही कथा अजून संपलेली नाही आहे. खरी सुरुवात तर आत्ताच झाली आहे. पार्ट 2 पाहायचा असेल तर कॉमेंटमध्ये रोहन लिहा. तुमच्या मते खरी विलन कोण आहे, मावशी की तिचा नवरा? कॉमेंट करा.